हॅलो. आज आमचा उबूदमधला शेवटचा दिवस आहे. इथे 4 दिवस आम्ही राहिलो. आज बाली नुसा दुआला चाललोय, जे की साऊथमध्ये येतं बालीच्या. आणि जाताना आम्ही खूप एक्साइटिंग बाली सफारी पण करणार आहे. इथं खूप एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत आणि इट इज अ मस्ट इन बाली. ते करू आणि त्याच्यानंतर डायरेक्टली बाली नुसा दुआ चेक इन. इकडे फोटो काढूया. सॉरी आम्ही तुम्हाला मध्येच डिस्टर्ब केलं या व्लॉगच्या. तुझं तोंड काय आहे? मला असं सांगितलंय, असं करायला सांगितलंय कोणी? असं व्लॉगमध्ये हसत राहा. ठीक आहे. तर मी सांगत होते की खूप लोक Vlog व्लॉग बघतायत. बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज Please, विसरू नका please. सबस्क्राईब करायला. प्लीज हे काय आहे? असं करायचं असतं, असं हार्ट. प्लीज हां प्लीज सबस्क्राईब. ठीक आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, आत्ताच आपण तिकीट स्कॅन करून एंटर केले बाली सफारी मध्ये. इकडे बसची वाट बघत बसलो आम्ही. हॅलो, जस्ट वेटिंग फॉर आवर बस. वेटिंग फॉर आवर बस. 4,000 रुपये तिकीट आहे. 4,000 रुपयाचं तिकीट आहे होय. बाली सफारीला. पण इथं प्राणी पण तसे एक्झॉटिक आहेत. गेंडा, जिराफ, 4,000 रुपये ओरँगुटॅन, पर पर्सन. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? टायगर, लायन, खूप प्राणी आहेत. 100 रुपयाच्या जर बसनं तुम्ही लालपरीनं गेला दाजीपूर मध्ये, दाजीपुरात तुम्हाला डायरेक्ट गव्हाच पण तिथं जिराफ दिसणार काय? अल्ट्रा जिराफ पण तिथं वाघ दिसणार काय? सिंह वाघ दिसणार ठीक आहे. वाघ ठीक आहे. वाघ मिळेल आपल्याला इंडियामध्ये. गेंडा, जिराफ ऍक्च्युली इंडियावर सगळेच आहेत की. सॉरी. देवी 4,000 रुपयामध्ये वेब तिकीट मिळते. ते प्राण्यावर बसवतात 4,000. वणकारामध्ये आम्ही जाऊ. सफारी टूर स्टार्टेड. बस खूप भारी आहे. एसी बस आहे. बाली सफारी इन बाली सफारी बस. लास्ट एन्शियंट ड्रॅगन फ्रॉम द ईस्ट. होय. ड्रॅगन ऍक्च्युली ड्रॅगन फॅमिलीला आहे. हा ड्रॅगन. त्याला अगो बाई. म्हणतात. दोन आहेत. 2 आहेत. हे पुढे पण आहे 4. म्हणजे हा ड्रॅगन मधला लास्ट उरलाय का जगात? ड्रॅगन फॅमिली मध्ये येतोय हा अॅनिमल. आणि ह्याची बाईट एवढी विषारी असत्या. एक तर ते खूप जोरात बाईट करते आणि तुमचं पूर्ण जे मसल असते ते पूर्ण लाईक रॉट होते पूर्ण. इकडनं हा ओपन आहे वरून त्याला. होय, पण ते चढता येत नाही त्यांना. लिहिले बघ. हा ड्रॅगन आहे. ओ माय गॉड. मला तर आपल्याशी भीती वाटते. हा कोमोडो ड्रॅगन आहे. ड्रॅगन फॅमिलीतला एकमेव उरलेला रेप्टाईल. जुरासिक पार्क. जुरासिक पार्क सारखं वाटतंय. आता ऑल्सो नोन ॲज चमन पार्क ऑफ बाली. ते काळे बघ ते. कसला छान झोपलाय हा. आणि इकडे पण Pengunjung Bali Safari and Marine Park. Kedepannya, dengan otot serta persendian yang kuat, memungkinkan harimau untuk melompat sejauh 10 meter dalam sekali lompatan. To climb back down a tree. Therefore, they either crawl backwards or jump down from a tree, making them look clumsy. Sejak kecil, anak harimau sudah terbiasa untuk a variety of environment, including wide rivers. Tigers are adept swimmer unlike almost all other big. Harimau tercatat mampu berenang sejauh 29 km. Dengan kemampuan berenangnya, harimau diperkirakan dengan kekuatan maha dahsyat yang mengendarai harimau. Kekuatan tersebut कसला मस्त झोपलाय. बघा, 2 टायगर आहे इथं आय थिंक नॉर्मल आपला ऑरेंज टायगर आणि हा व्हाईट टायगर आहे. An elephant is the second smallest elephant in the world, after the pygmy elephant from Bhutan.
Yeah, blacktail. हा गवारेडा आहे, नीलगाई आहे. That's wild species of cow or cattle. The one with the gray color. That is a geese. And also we have the other animal in the tree. Yeah, so that is a gibbon. Gibbon, right? Yeah, gibbon. So gibbon is the smallest apes in Asia. And they are not a monkey. Yeah, because monkey they have tails. Well, apes they don't have a tail. And so basically human is more close to the apes. Jurassic Park. Everyone of Almost Jurassic Park. Bombay Bridge and welcome to the Big Cats area. So we are going to see the biggest cat in the world, and that is the tiger, everyone. Yes. So where is the tiger? Left side, right side. It's time for the tiger, everyone. So that's what the tiger is doing. Okay, so the female Hawaiian black bear or moon bear. So before we see the sun bear, and over here we have the moon bear. So they are father and son. Oh, the mother is warm and hot for them. So they're spending most of their time inside the water. So this animal will go outside the water when they are feeling hungry, and will go back again into the water when the skin start to dry out. How long can they hold their breath? Oh, so for the ostrich again, and this is the female. How is it They going? have gray color. And also everyone, this is the last antelope that we have here. So the कसली सिक्रेट डोअर असं वाटतंय. तीच की सेम जुरासिक पार्क. पहिलं टायगर आहे. So we have the mommy and the baby giraffe. And that is the zebra. So this is crazy zebra. They are the largest species of zebra that can be found in Africa only. हे काय दोन हंपवाले आहेत ते. हे अरेबिक वाटायलेत मला. Bactrian camels. ही लॉर्ड आपलं म्हणजे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. त्यांच्या इकडे कशा प्रकारे असते बघा. लॉर्ड ब्रह्मा, 4 फेसेस गॉड. हे बघा म्हणजे इथं पण किती कल्चर आपलं मॅच होतंय. ब्रह्मदेव पण आहे तिथं. हे लोक 3 देवांनाच मानतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. दॅट्स वाय ते त्यांना त्रिदेव असं म्हणतात. सेम आहे. हिंदुइझम खूप भारी आहे बालीमध्ये. सेम आणि एवढं कल्चर ते फॉलो करतात, पूजा वगैरे आणि म्हणजे रिच्युअल्स खूप भारी. इंडियामध्ये कमी झाले पण इथं जास्त आहे. ही सफारी डन. नाऊ वे बॅक टू नुसा दुवा. मरीन सफारी आम्ही केली टाइम टाइम नव्हता आपल्याकडे. मे बी नेक्स्ट टाइम. त्यामध्ये याची पप्पू त्यामध्ये कृष्णा फॉर शॉपिंग. हे इथलं लोकल मार्ट आहे. ते सगळं शॉपिंग रिलेटेड गोष्टी. फिक्स रेट. आता जसं उबूदमध्ये जसं डिस्काउंट होता श्रुते का, उबूदमध्ये डिस्काउंट मिळायचा ना. उबूद मध्ये डिस्काउंट करायला लागायचं म्हणजे बार्गेनिंग. इथं फिक्स रेट आहे पण म्हणतात की इथं प्राइसेस ऑलरेडी कमी आहे. शॉपिंग डन. आता जरा थोडी कॉफी घेतो. बालिनीज कॉफी विथ हा एक केक आहे. हा केक ते म्हणतात की स्वीट पोटॅटोचा केक आहे. बघूया कसा. आत्ता नुसा दुवामध्ये आलेलो आहे आम्ही. नुसा दुवा गार्डन्स. फर्स्ट टाइम इन मॅरियट. ओके, वॉशरूम पण छान आहे ह्यांचं. आणि पूल आहे. ओ सॉरी, बाथटब आहे. पूल व्ह्यू आहे आपल्याला. Let's see. Nice. रूम मध्ये मायक्रो ओव्हन आहे, फ्रीज आहे, एक छोटं किचन पण आहे.
We can cook whatever we want. Oh. हॅलो येस आम्ही ह्या ब्लॉगचं ॲज युजल एंड शूट करायला विसरलो, त्यामुळे आम्ही आता 2 महिन्यानंतर 2 महिन्यापूर्वी केलेल्या ब्लॉगचा एंड शूट करतोय. हो, कारण की त्यावेळी एकतर आम्ही व्लॉगिंग एवढं अजून म्हणजे आम्हाला आम्ही अजून त्यातलं नवीन आहे. शष्प सुद्धा कळत नाही. शष्प काय असतं ते त्यांना माहित आहे. You know what I mean. कारण की त्यावेळी आम्ही एवढं युज टू नव्हतं व्लॉगिंगला Yes. आणि अजूनही खूप एवढं थोडे नाही. हेक्टिक होता. त्यामुळे हा जो व्लॉग तुम्ही आता बघितला Low हा effort. असं नाही, पण हा एक थोडासा वेगळ्या टाईपचा होता, ज्याच्यामध्ये फक्त आम्ही फोकस केलं होतं की बालीचं जे बाली सफारी आहेत, जे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत ते जास्त दाखवायचा. ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग बाली व्लॉग आहे. नुसा पेनेडा जे बालीचं खूप फेमस आयलंड आहे त्याचा व्लॉग आम्ही लवकरच अपलोड करू. It is beautiful. Beautiful. या सो स्टे ट्यून. बाय बाय. Bye.